जनावरं सुरक्षित राहतील। मराठवाड्याला 3 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आले। 28 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात येतोय। मराठवाड्यात यंदा 746 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याविषयी पुणे वेधशाळेचे SD सानप यांच्याकडून अधिक जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। जे भाग याआधी दुष्काळ म्हणून ओळखले जात होते त्या भागात आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे। नेमकी ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे, पाऊस एवढा कमी वेळामध्ये जास्त पाऊस का पडतोय, हे सगळं समजून घेऊया। आपल्या सोबत पुणे वेधशाळेचे सानप सर आहेत। सर, आता जवळपास सप्टेंबर महिना संपत आलाय तरी सुद्धा पाऊस मात्र बरसतोय। म्हणजे पुण्यासह राज्यभरामध्ये अशी परिस्थिती आहे, खास करून मराठवाडा आणि विदर्भात काय अशी परिस्थिती निर्माण झाली की पाऊस अक्षरशः म्हणजे 6-6 फुटांपर्यंत पाणी आहे रस्त्यांवर? येस, त्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याची पश्चिमेकडे मुवमेंट आणि ते मराठवाड्यावरनं आणि किंवा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश एरियाज मधून ते अजून पश्चिमेकडे गेल्यामुळे आपल्याला मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा साऊथ विदर्भ असेल या एरियाजमध्ये जास्त पाऊस पडताना दिसून आलेला आहे। येणारे 2 दिवस तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये आहे, परंतु 26 नंतर एक जसं मी सांगितलं की अजून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते पश्चिमेकडे मूव्ह होईल किंवा सरकेल आणि अशा वेळी 26 नंतर 26 ते 29 सप्टेंबरचा जो पिरियड आहे यामध्ये मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पावसाचा जोर परत वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या तिथे तरी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि ॲज पर द सिच्युएशन त्यामध्ये चेंजेस सुद्धा होऊ शकतात। तर आपण म्हणू शकतो की 26 ते 29 या पिरियडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आहे, स्पेशली दक्षिण महाराष्ट्रातील। 26 ते 29 या पिरियडमध्ये तर नक्कीच पाऊस असण्याची शक्यता दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आहे, परंतु त्यानंतर परिस्थिती कशी असेल ते आता तरी आपण म्हणजे अनालिसिसमध्ये तरी दिसत नाही, परंतु त्याचे अपडेट्स आपण येणाऱ्या दिवसांमध्ये देऊ। सप्टेंबर दरम्यान ही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती आहे ती येऊ शकते, पण ऑक्टोबर मध्ये हा पाऊस थांबतो का हे पाहणं महत्वाचं आहे। पण सध्या तरी या पावसामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचं मात्र मोठं प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळते आणि हळूहळू या पावसाचा जोर कमी होईल असं सुद्धा पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। सोलापुरातील अनेक गावात